नागपुर से एक बड़े धोखाधड़ी का मामला सामने आया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार शेयर बाजार में निवेश करने के नाम से आरपीएफ के पीएसआई से 19 लाख रुपए की ठगी की गई है। साइबर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। बता दें कि आरपीएफ में पीएसआई सिंह का एसबीआई में खाता है। उन्हें मोबाइल पर खाते से 5 लाख रुपए निकाले जाने का मैसेज प्राप्त हुआ। इसके बाद सिंह ने एसबीआई में जाकर पूछताछ की। उन्हें खाते से 19 लाख रुपए ट्रांसफर होने का पता चला। उन्होंने तुरंत साइबर पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने ठगी तथा आईटी एक्ट के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। सायबर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 117 असा नोंद असून त्यामध्ये आरपीएफचे पीएसआय ज्यांच्या अकाउंटमधून जो अग्रवाल नावाचा व्यक्ती मुंबई ठाणे किंवा इतर आरपीएफच्या सर्व ठाण्यामध्ये जाऊन तो लोकांना गुंतवणूक करण्याबाबत सांगत होता आणि तो आणि बँक अधिकारी म्हणजे त्यांचं जे कंप्लेंटंट आहे त्यांचं अकाउंट कल्याण येथील आहे। तर त्याने बँक अधिकाऱ्याच्या संगनमत करून त्यांच्या अकाउंटमधून कंप्लेंटंट आहे त्यांना न विचारता त्यांच्या चेक किंवा इतर कोणती अथॉरिटी न घेता पैसे ट्रान्सफर करून आपल्या अकाउंटवर घेतले आणि त्याद्वारे मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे वगैरे असे सांगून त्यांची 19 लाखाची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण गुन्हा नोंद करून माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र सिंगल सर, आमचे जॉईंट सीपी सर तसेच आमचे डीसीपी मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे तो मुंबई आणि इतर ठिकाणी त्याने आरपीएफच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी अंमलदारांच्या सोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो अशा बहाण्याने रक्कम घेऊन फसवणूक केलेली आहे। तसेच जो बँक अधिकारी यांनी कोणत्याही कंप्लेंटंटची एंडॉर्समेंट न घेता पैसे ट्रान्सफर केले आहेत त्याचासुद्धा आम्ही शोध घेत आहोत। यामध्ये आता सर्व ज्या बँकेत पैसे गेले ते बँक अकाउंट नंबर फ्रीज करण्यात आले। त्यामध्ये बरीच सारी रक्कम आहे ती माननीय न्यायालयाच्या मार्फतीने आपण कंप्लेंटंटना परत करत आहोत आणि मी आपल्या मार्फतीने लोकांना हे आवाहन करू इच्छितो की कोणत्याही आपण जर समजा गुंतवणूक करत असाल तर सेबी रजिस्टर ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडेच आपण गुंतवणूक करा ज्याच्यामुळे आपण फसवणूक होणार नाही। जी व्हॉट्सअपद्वारे लिंक येते किंवा इतर माध्यम सोशल मीडियाद्वारे जी लिंक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत आपल्याला सांगत असेल त्या लिंक मार्फत आपण गुंतवणूक न करता ज्या रजिस्टर कंपन्या आहेत त्यामध्ये गुंतवणूक करून आपण आपली बचत ही योग्य प्रकारे वापरू शकाल। जय हिंद।